तर ज्यावेळेस दोन बॉडीची सिस्टम असते, एकमेकाला कोलाइड होते, त्यावेळेस ते एकमेकीवर फोर्स लावतात, परंतु बाहेरून कसलाच फोर्स, नेट फोर्स नसतोच. मग आपला काय, नेट फोर्स जर झिरो असेल तर चेंज इन मोमेंटम झिरो असतं. कारण चेंज इन मोमेंटम म्हणजे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. ह्यालाच इम्पल्स देखील म्हणू शकता तुम्ही. चेंज इन मोमेंटम इज ऑल्सो कॉल्ड ॲज इम्पल्स. इम्पल्स नावाचा एक शब्द आहे याला, इम्पल्स, ज्याला की लिहितात कॅपिटल आय किंवा जे असं लिहितात, इम्पल्स. चेंज इन मोमेंटम हे कुठून आलं, न्यूटनच्या दुसऱ्या लॉ पासून, राईट, सेकंड लॉ. मग आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्यावरून फक्त सिद्ध करायचंय. काय सिद्ध, ह्याच्यावरून आपण सिद्ध केलं ऑलरेडी, पण आता तिसऱ्या लॉ वरून सिद्ध करायचं. काय सिद्ध करायचं हे महत्वाचं आहे. टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, दॅट इज m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 u2. हे आपल्याला सिद्ध करायचंय. सेकंड लॉ वरून करता येते, पण ते सोडून द्या. आता तिसऱ्या लॉ वरून सिद्ध करायचं. तुमच्या पुस्तकामध्ये तिसऱ्या लॉ वरून कसं करायचं ते आहे. दिस इज टू प्रूव्ह. तुम्हाला मॅथ्स मध्ये होईल आता इथून पुढे असलं, टू प्रूव्ह, टू प्रूव्ह म्हणतात त्याला. ठीक आहे. तर प्रूफ, आता आपल्याला काय लिहायचं, प्रूफ. बघा बरं, अतिशय छान प्रकारे आपण ह्याला प्रूव्ह करूया. सर्वात पहिले, ज्या वेळेस दोन बॉडीज एकमेकीला कोलाइड होतात, ज्या वेळेस दोन बॉडीज एकमेकी सोबत कोलाइड होतात, ही एक बॉडी आणि त्याच्यानंतर समजा ही एक बॉडी, तर सिंपल आहे, कोलिजन झाल्याच्या नंतर दोघी एकमेकीवर फोर्स लावतात आणि ते जे फोर्स असतो तो इक्वल आणि अपोजिट असतो. पहिली बॉडी दुसरी वरती असा फोर्स लावते, त्याला असंही दाखवू शकता किंवा असंही दाखवतात, तोच फोर्स वेगळ्या पद्धतीनं दाखवलाय. तर ही दुसरी बॉडी पहिली वरती टक्कर घेते, म्हणजे फोर्स कसा लावते बघा बरं जरा, असा लावते. यालाच आपण असंही दाखवू शकतो, सेंटर मधून पुढे. काय फोर्स वेगवेगळ्या पद्धतीने दाखवता येतो बघा, काय एवढी मोठी गोष्ट नाही. फोर्स, एकच फोर्स वेगळ्या पद्धतीने दाखवलाय. हे कळलं का पहिल्यांदा हे सांगा बरं. हा पहिल्या बॉडीवर लागलेला फोर्स आणि हा दुसऱ्या बॉडीवर लागलेला फोर्स, हे कळलं का सांगा एकदा. चला बाळांनो सांगा बरं. यस. मग आता सिंपल काय आहे, सिंपल काय आहे की अकॉर्डिंग टू, बाय न्यूटन्स थर्ड लॉ, मी तेवढं लिहित नाही, बाय थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा तिसरा लॉ जो आहे मोशनचा, त्याच्यावरून आपल्याला काय लिहिता येतंय, काय लिहिता येतंय, F1 आणि F2 हे इक्वल आहेत, परंतु एकमेकाच्या अपोजिट आहेत म्हणून मायनस लावावं लागतं, हे का नाही. बाय थर्ड लॉ F1 इज इक्वल टू मायनस F2. ऍक्शन टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. जर F1 ला आपण ऍक्शन म्हटलं तर F2 ही रिएक्शन आहे, जर F2 ला ऍक्शन म्हटलं तर F1 ही रिएक्शन आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, कोणतीच ऍक्शन आणि कोणतीच रिएक्शन म्हणता येत नाही. दोन्हीपैकी कोणी एक ऍक्शन असू शकते, कोणीही दुसरं रिएक्शन असू शकतं. तुम्ही असं म्हणू नका की एखाद्याच्या कानाखाली मारलं म्हणजे आपला हात, मारणारा हात ऍक्शन आणि त्याचा आपल्याला गाल लागला ते रिएक्शन, असं काहीच नसतं. त्याचा गाल पण आपल्याला लागला त्याला ऍक्शन म्हणू शकता, आणि आपल्या हाताची चापट त्याला लागली त्याला रिएक्शन म्हणू शकता. सो ऍक्शन अँड रिएक्शन आर इंटरचेंजेबल, दे आर नॉट फिक्स्ड. Action reaction apply on two different bodies, they are opposite in direction and they are equal in magnitude. This is the third law, right. त्याच्यानंतर आता F1 फोर्स ची डेफिनेशन आपण बघितलंय, मास इंटू ऍक्सेलरेशन. तर F1 च्या ठिकाणी काय लिहिता येते, मास 1 इंटू ऍक्सेलरेशन 1. तसंच मायनस F2 ला काय लिहिता येते, मास 2 इंटू ऍक्सेलरेशन 2. बरोबर आहे का नाही. हे कुठून आलं, हे कुठून आलं, सेकंड लॉ. म्हणजे ह्याचा अर्थ सेकंड लॉ ची मदत घ्यावीच लागली, नुसत्या थर्ड लॉ वरून हे आलेलं नाही बाळांनो, सेकंड लॉ ची मदत घ्यावीच लागली. हे पहा, इथं पण सेकंड लॉ ची मदत घेतलेलीच आहे, त्यांनी काही वेगळं केलेलं नाही. सेकंड लॉ येणारच, कारण सेकंड लॉ इज पिव्होटल लॉ. पिव्होटल म्हणजे अत्यंत महत्वाचा. पिव्होट म्हणजे काय, ज्या गोष्टीचं महत्व एकदम सेंट्रल आहे, मध्यवर्ती महत्व असणारा, पिव्होट. ठीक आहे. मग M1A1 इज इक्वल टू मायनस M2A2 असा आलेला आहे.
इथपर्यंत लक्षात आलं का? तुम्ही बोलत चला. आलंय लक्षात? झालं. मग आता काय, m1 a1 ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय ते लिहितोय मी फक्त. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. परंतु 1 आहे ना, पहिली बॉडी आहे म्हणून त्याला 1 1 1 लावा. पण टाइमला 1 लावायची गरज आहे का? कारण दोघांसाठी टाइम सेम आहे. हिचा टाइम वेगळा आणि तिचा टाइम वेगळा नाही. दोघं एकमेकासोबत कोलाईड तेवढ्याच वेळात झाले म्हणून दोघांचा टाइम सेम आहे. त्यानंतर हे मायनसचं चिन्ह बघा, हे मायनसचं चिन्ह. त्याच्यानंतर थोडा मोठा ब्रॅकेट करूया आपण, m2 लिहूया. मग आता आतमध्ये ए लिहितो मी, a2 म्हणजे काय, v फायनल वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. पण ही 2 आहे म्हणून इथं 2 लावावं लागेल. पण इथं 2 लावायची गरज नसते टाइमला, कारण टाइम दोघांचा सेमच आहे. मग सध्या तर गडबडीमध्ये टाइम टाइम कॅन्सल करूया दोघांचा. पहिली गोष्ट तर करूया, सोपं करूया. मग आता ह्या यम न ह्याला गुणायचं, ह्याला पण गुणायचं, याला पण गुणायचं. मग काय होतं, m1 v1 मायनस m2, हो m2 नाही m1च, u1 इज इक्वल टू मायनस मध्ये काय, यानं याला गुणा m2 v2, हे मायनस इथलं, मग यानं याला गुणा m2 u2. ठीक आहे. मग आता m1 v1 मायनस m1 u1 हे सेम, फक्त ह्या मायनसने ह्याला गुणलं की हे मायनस होतंय आणि हे मायनस मायनस प्लस होतंय. सो मायनस m2 v2 प्लस m2 u2. मग ही जी टर्म आहे तिला इकडे जर घेऊन आलं तर ही प्लस होते, आणि ही जी टर्म आहे तिला इकडे घेऊन आलं की ही पण प्लस होते. काम खतम. m1 v1 प्लस m2 v2 इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2. झालं आपलं प्रूफ. हेच सिद्ध करायचं, फक्त एवढंच आहे. आता पूर्ण इक्वेशन उलट करून लिहू शकता ना तुम्ही. उलट करून लिहिणं म्हणजे काय असतं रे बाळांनो, फक्त ह्याला उचलायचं, याला उचलायचं, याला इकडून घ्यायचं आणि याला इकडे लिहायचं. काय असते, अरे कधी पण तुम्ही असं तर लिहू शकता ना, a इज इक्वल टू बी असेल तर b इज इक्वल टू ए, असं उलट करून लिहिताच येते. अशा प्रकारे हाच आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. सर्वांच्या लक्षात आला का? बोला, सर्वांच्या लक्षात आला का? एक वेळ सांगा बरं मला. हा, लिहायला टाइम म्हणजे आता लगेच लिहिता का? मग अगोदर लिहून घ्या. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अगोदर लिहून घ्या, बरोबर का? चला सर्वांनी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, बर ठीक आहे प्राजक्ता. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम सर्वांनी अगोदर लिहून घ्या बरं इथून. हे बघा, मग बाकीचं नंतर. सध्या हे इथून लिहून, न्यूटन्स थर्ड लॉ. त्याच्यानंतर खाली आहे बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हे पूर्ण इथून इथपर्यंत लिहून घ्या. कुठपर्यंत? ते इथपर्यंत, एक्झाम्पल पर्यंत लिहून घ्या. आणि एक्झाम्पल पण लिहून घ्या, मग मी त्याच्यानंतर ते एक्झाम्पल समजून सांगतो तुम्हाला. हे पूर्ण पेज आता लिहून घ्या. चला सर्वांनी हे लिहून घ्या आता पेज. ठीक आहे, ओके.
झाला असेल तर झालं म्हणून मला पाठवा. चला मग आपण आता काय करूया, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. एक गन आहे, बंदूक, त्याच्यामधून एक बुलेट फायर केलेली आहे. बुलेट सिंपल आहे बघा. आता कसं आहे, पहिला क्वेश्चन तसं तर कोलिजनवर घ्यायला पाहिजे. कोलिजन मध्ये कसं असतंय, हे दोघं येतात, एकमेकाला धडकतात विरुद्ध दिशेत येऊन. कधी कधी काय होतंय, ह्याला पण कोलिजन म्हणतात. कशाला बघा, ही एक वस्तू आहे आणि इथं समजा एक तुम्ही आहात, फ्रिक्शनलेस सरफेस आहे, एकदम फ्रिक्शनलेस सरफेस, दोघे थांबलेले आहात आणि तुम्ही काय केलात, ह्या दगडाला जोरात ढकललात असं. ठीक आहे. तर दगड इकडे जाईल आणि तुम्ही मागे याल. हे कळलं का रे? कळलं का बाळांनो? सांगा जरा, कळलं का? ओ शेट 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 शेट, हा सॉरी. गन, ठीक आहे, आता दिसेल. गन म्हणजे दगड आहे हे, ह्या दगडाला तुम्ही पुढे ढकललात आणि तुम्ही मागे येणार फ्रिक्शनलेस सरफेसवर जर असाल तर. कळलं का बघा बरं? हे पुन्हा एकदा कन्फर्म करा मला. हा, ह्याला पण कोलिजनच म्हणतात. कोलिजन म्हणजे असं काही नाही की अगोदर मोशन असलीच पाहिजे, दोघं अगोदर शांत असू शकतात पण एकमेकाला ढकलून देऊ शकतात. मग बुलेट म्हणजे बंदूक आणि तिच्यामधून बाहेर निघणारी गोळी, बंदूक मधली गोळी म्हणजे बुलेट, बंदूक म्हणजे गन, त्याच्यातून बाहेर निघणारी बुलेट, ते अगोदर मोशन मध्ये आहेत का? नाही. परंतु कसं असतंय, आता ही बुलेट आहे, सॉरी ही गन आहे अशी काहीतरी, ठीक आहे, हे अशी गन. ह्या गन मध्ये ना बुलेट असते. मग ह्या बुलेटला एका स्प्रिंगच्या मदतीनं गन काय करते, पुढे ढकलते, असं जोरात फोर्स लावते. हे बघा कसं असतं, इथे स्प्रिंग असते अशी, ती स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली असते, खूप जास्त कॉम्प्रेस. बघा मी जर इथं काढलं, असं मोठं करून दाखवलं, हे अशी स्प्रिंग आहे, कॉम्प्रेस झालेली आहे, म्हणजे अशी स्प्रिंग दाबून ठेवली आहे. आणि जर जोरात बटन दाबलं की ही स्प्रिंग लगेच काय होते, अशी दाबून ठेवलेली स्प्रिंग एक्सपांड होते. तुम्हाला माहिती आहे ना, अशी एक्सपांड होते. आणि एक्सपांड झाली की म्हणजे ह्या स्प्रिंगनं काय केलं, बुलेटला बाहेर ढकललं. बरोबर आहे. मग ही बुलेट ह्या स्प्रिंगला म्हणजेच ह्या गनला मागे ढकलणार का नाही, एवढं सांगा बरं जरा. न्यूटन्स थर्ड लॉ आला का सांगा जरा, कळलं का रे बाळांनो? राईट. मग मला सांगा, असं झाल्याच्या नंतर बघा, मग सुरुवातीला म्हणजे ढकललं की ह्याला कोलिजन म्हणतात, ह्याला पण एका प्रकारचं कोलिजन म्हणतात. मग सुरुवातीला दोघे जागेवर थांबलेले होते, आपण बुलेटला काय म्हणूया,
बी आणि गनला काय म्हणूया जी. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम कसा लिहिता येतो? एम बी यू बी. वनच्या ऐवजी बी लिहिलं किंवा तुम्ही काय करा, बुलेटला आणि गनला 1 म्हणा आणि बुलेटला काय म्हणा 2 म्हणा. एकदम सिंपल आहे बघा, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. मग ह्याला काय लिहिता येते? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम M1 U1. 1 म्हणजे गन, 2 म्हणजे बुलेट. 1 म्हणजे गन, 2 म्हणजे बुलेट. ठीक आहे. M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2 बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय का नाही, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. M1 म्हणजे मास ऑफ गन, U1 म्हणजे वेलॉसिटी ऑफ गन बिफोर कोलिजन. एकमेकाला ढकलणं हे पण एक कोलिजन आहे. ठीक आहे. मास ऑफ बुलेट, वेलॉसिटी ऑफ बुलेट बिफोर कोलिजन. आता दोघही बुलेट फायर करण्याच्या अगोदर दोघही रेस्टवर होते. बुलेट पण जागेवर थांबलेली होती, म्हणजे तिची वेलॉसिटी 0 होती, गनची पण वेलॉसिटी 0 होती. आणि फायर केल्याच्या नंतर बुलेटची काहीतरी वेलॉसिटी आहे दिलेली आहे बघा. बुलेट गोज आउट, बुलेट बाहेर जाते गनच्या 200 मीटर पर सेकंद. देन फाइंड द रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गन. रिकॉइल म्हणजे बुलेटला बाहेर फायर केल्यावर गन मागे कितीच्या व्हेलॉसिटीने आली, पण आपण तिला हातात धरलं असतं म्हणून ती जात नाही. परंतु ती जर स्पेस मध्ये असली असती आणि तुम्ही त्याला हातात धरलं नसतं, हातात आपण मागून पक्क धरलं असतं ना गनला, म्हणून ती मागे गेल्यासारखी वाटत नाही. परंतु जर तुम्ही स्पेस मध्ये फक्त बटन दाबून सोडून दिली असती गन, तर बुलेट पुढे गेली असती आणि गन मागे गेली असती, बुलेट पुढे गेली असती आणि गन मागे गेली असती. अरे कळलं का? मग ज्या व्हेलॉसिटीने गन मागे जाते त्याला म्हणतात रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गन. कळलं का? बोला बरं. अरे सर्वांना कळलं का? बोला बरं. रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गन. रिकॉइल व्हेलॉसिटीचा अर्थ कळला? बुलेट फायर केल्याच्या नंतर मागे कितीच्या व्हेलॉसिटीने जाते त्याला म्हणतात रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गन. तर रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गन आपल्याला काढायचं. आता मला तुम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर सांगायचं फटाफट. मास M1 म्हणजे मास ऑफ गन, M2 म्हणजे मास ऑफ बुलेट. चला, मास ऑफ गन तर दिलेला आहे, गम चुकून झाले हिच्या हातानं, इट शुड बी गन. तिनं लिहिलंय चुकून गम. सुरुवात असते तुमची, तुम्हाला लक्षात येत नाही की काय म्हणलंय. होत आहे असं. आणि ही काही विद्यार्थिनी साधी सुधी नाही, अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे. लक्षात घ्या, 10वी मध्ये 100% घेतलेत. अथर्वची बहीणच आहे. पण तरी पण तुमच्या हाताने अशा चुका होतात. तुम्हाला माहित नसतं ना, ह्या टर्म्स माहित नसतात. गन कुठून आली बाबा फिजिक्स मध्ये असं वाटू शकतं. मग पुढे गेल्याच्या नंतर कळतं अरे बुलेट म्हटल्यावर हे गन असायला पाहिजे. ठीक आहे. तिला सायन्स मध्ये मला वाटतं की ते 98 मार्क आहेत का 99 आहेत रे? अथर्व किती मार्क आहेत तिला सायन्स मध्ये? 98 आहेत. म्हणजे टॉपरच आहे ती. 100% आहेत तिला. लक्षात घ्या, अतिशय हुशार विद्यार्थिनी आहे. एवढी हुशार आहे तरी देखील नोट्स मध्ये अशा छोट्या मोठ्या चुका होतात, एवढंच मला सांगायचंय. मग तुमच्याही होऊ शकतात. मग फक्त लक्ष देत जा मी काय सांगत आहे काय नाही. ठीक आहे. नवीन तुमच्यासाठी गोष्टी असतात म्हणून असं होतंय. मग M1 मास आहे 3 kg गनचं. बुलेटचं मास किती आहे? 50 ग्राम. परंतु बाळांनो, आपल्याला ते ग्राम मध्ये ठेवून जमत नाही. त्याला 1000 ने डिवाइड करावं लागतं ना, किलोग्राम पाहिजे. 1000 न जर डिवाइड केलं तर हे येतं 0.05 किलोग्राम. कळलं का सर्वांना? सांगा बरं जरा हे. मग मला सांगा आता U1 किती आहे? U1 किती आहे जरा वाचून सांगा बरं. U1 म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ गन बिफोर कोलिजन. यस, 0. कारण का तर कोलिजनच्या अगोदर दोघे जागेवर थांबलेले आहेत, गन मध्ये बुलेट आणि गन. तशीच बुलेटची व्हेलॉसिटी बिफोर कोलिजन, फायर होण्याच्या अगोदर. कोलिजन म्हणजे इथं फायर आहे, गोळी झाडणे, ते पण 0च आहे. व्हेलॉसिटी ऑफ गन आफ्टर कोलिजन काढायची आहे, तेच तर काढायचे रिकॉइल व्हेलॉसिटी. बुलेटची व्हेलॉसिटी किती आहे रे फायर केल्याच्या नंतर? आफ्टर कोलिजन म्हणजे आफ्टर फायरिंग. बुलेटची व्हेलॉसिटी किती दिलेली आहे क्वेश्चन मध्ये? सांगा बरं जरा. बुलेटची व्हेलॉसिटी किती दिलेली आहे? बुलेटची व्हेलॉसिटी यस 200 मीटर पर सेकंद दे बघा. फायर केल्याच्या नंतर, व्हेन फायर्ड केल्याच्या नंतर बुलेट बाहेर जाते, गोज आउट, गनच्या बाहेर पडते 200 मीटर पर सेकंद, 200 मीटर पर सेकंद असं म्हटलेलं आहे. सो दिस इज 200 मीटर पर सेकंद. देन पहा, आता मग आपल्याला काय काढायचं आहे?
लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अप्लाय करूया आपण. इथं लिहितो बघा. आता गिव्हन डेटा मी इकडे लिहिलाय. तर बघा गिव्हन डेटा इकडे लिहिलेला आहे. तर M1, व्हॉट इज M1? M1 is 3 kg, U1 0 plus M2 is 0.05 kg, U2 हे बघा इथं सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. 0 इज इक्वल टू M1 पुन्हा 3 kg, व्हेलॉसिटी 1 काढायची आहे गनची व्हेलॉसिटी, प्लस M2 जे की 0.05 आहे, आणि व्हेलॉसिटी ऑफ बुलेट 200. तर हे तर पूर्ण 0 झालं, कारण का तर 0 न मल्टिप्लाय केलं, हे पण 0, हे पण 0. मग हे 0 इज इक्वल टू 3 इंटू V1 प्लस ह्या दोघांचा जर केला आपण, म्हणजे हे काय, हे जर विचार केला तुम्ही तर हे 2 पॉईंट इकडे सरकले की हे 2 पॉईंट इकडे सरकतात. वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं बघा. ह्या 0.05 ला तुम्ही काय लिहू शकता माहिती आहे का? 0.05 ला भागिले 100 करा आणि हे निघून जाते. 0.05 ला 5 भागिले 100 पण लिहिता येते ना. मग हे आणि हे कटतंय. 5 दुनी 10 झालं बघा. हे 10 10. मग काय होतंय? इज इक्वल टू, आता हे 3V1 मी इकडे घेऊन जातो, म्हणजे -3V1 होतंय, इज इक्वल टू 10. मग हे 3 जे आहे ते याच्या खाली येते बघा. तर V1 इज इक्वल टू 10/3 मायनस, ऑफकोर्स हे मायनस आहे म्हणून मायनस घेतो इथं. सो तुमची व्हेलॉसिटी किती येते? -3.33. मायनस का आली माहिती आहे का? कारण बुलेट उजवीकडे चाललाय आणि गन डावीकडे चाललाय म्हणून ते मायनस आले एकमेकाच्या. सो मीटर पर सेकंड, -3.33 मीटर पर सेकंड. चला बरं, लक्षात आला का हा प्रॉब्लेम सर्वांच्या? मायनस येते कशामुळे कळलं का रे? मायनस पण. मग आता याच्यासाठी गन आणि बुलेटचा जर क्वेश्चन आला तर तुम्ही डायरेक्ट एक फॉर्म्युला वापरा बघा. काहीच नाही. कसा फॉर्म्युला बघा? ही तर साईड 0 आहे पूर्ण, ही साईड 0 आहे. ही साईड 0 आहे म्हटल्यावर फक्त ही साईड राहते तुमची. काय राहते? M1 V1 प्लस M2 V2 इज इक्वल टू 0. आपल्याला काय काढायचं? हे V1 काढायचं. तर हे M2 V2 ला तिकडे जर घेऊन गेलो मी, तर M1 V1 इज इक्वल टू मायनस M2 V2. तर व्हेलॉसिटी ऑफ गन म्हणजे रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गनचा फॉर्म्युला तुम्हाला हा 11वी मध्ये आहे डायरेक्ट, M2 अपॉन M1 इंटू V2. डायरेक्ट फॉर्म्युला माहित असू शकतो तुम्हाला, हा डायरेक्ट माहित असू द्या. चला, काही टेन्शन नाही. पण माझं तर मत आहे की असले फॉर्म्युले मी 100 पाठ करत नाही बघा. किती फॉर्म्युले पाठ करणार रे? असले डोकं पागल होऊन जाते. त्यापेक्षा ऑन दी स्पॉट ह्याचं डेरिव्हेशन सोपं आहे. लक्षात ठेवायचं, कोणतं डेरिव्हेशन पाठ म्हणजे कोणतं, एक लक्षात घ्या कसं असतंय, कोणताही एक फॉर्म्युला असतो त्याला बेसिक पासून एक डेरिव्हेशन असते, डेरिव्हेशन पण असते. आता फॉर्म्युले सर्व पाठ होत नाहीत, ठीक आहे. मग IITचे तर मुलं सहसा फॉर्म्युले कमीत कमी पाठ करतात, कमीत कमी. परंतु काही फॉर्म्युले पाठ पण करावे लागतात. जसं की आता हे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचा फॉर्म्युला पाठ केला पाहिजे. का? कारण का तर F1 इज इक्वल टू मायनस F2 हे प्रत्येक वेळेस करणं होत नाही. तिथून पूर्ण रिअरेंजमेंट करणं सोपं नाही, अवघड आहे, वेळ जातो. त्याच्यामुळे असे काही अतिशय महत्वाचे फॉर्म्युले पाठ करायचे. पण त्याच्यावरून लगेच आता गन आणि बुलेटसाठी हा फॉर्म्युला पाठ करायला मला तर आवडत नाही. पण काही जणांना लॉजिक म्हणजे बेसिक पासून डेरिव्हेशन करण्यापेक्षा ते फॉर्म्युले पाठ करायलाच आवडतंय. मला ऑन दी स्पॉटच हेच लिहायला आवडतं. हे पूर्ण लिहिणार मी, म्हणजे माझी तर अशीच पद्धत होती. आणि IIT वगैरे करणारी मुलं असंच करतात, ते फॉर्म्युले जास्त पाठ करत नाही. मग हे ऑलरेडी एवढाच माहित असणार. मग ऑन दी स्पॉट जे काही तुम्हाला सिच्युएशन दिलंय त्याच्यानुसार हे 0 करून टाकायचं, ऑन दी स्पॉट हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आणि क्वेश्चन सोडवायचा. पण काही जणांना पाठांतर खूपच छान जमते, खूपच छान, काही अडचण नाही. मग ज्यांना जसं जमते त्यांनी तसं करायचं, मग ते पाठांतर करतात. आता काय पाठांतर करायचं? तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं नाही, तुम्हाला डेरिव्हेशन कशाचं झालं असेल गडे आतापर्यंत? एखादं डेरिव्हेशन कोणतं झालंय तुम्हाला? आपणच डेरिव्हेशन घेतलं असेल ना एखादं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम एक झालंय. आता उदाहरणार्थ S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आता हे पण डेरिव्हेशन येतच ना, येतेच. किंवा V इज इक्वल टू U प्लस AT येतेच. कशावरून येते? ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यावरून. ऍक्सेलरेशन V मायनस U अपॉन T आहे. मग ह्याला रिअरेंज केलं की हे येतेच. पण प्रत्येक वेळेस ना आता हे करणं अवघड जातंय. पुन्हा आणखीन हे पण येतंय, आपण डेरिव्हेशन केलेलंच आहे. पण प्रत्येक वेळेस ह्याचं डेरिव्हेशन करणं अवघड आहे. म्हणजे हे अतिशय बेसिक इक्वेशन आहे, 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. मग ते पाठच करायचे.
ते पण बेसिक पासून येतात, पण ते पाठ करायचे, कारण का आता प्रत्येक वेळेस त्यांचं डेरिव्हेशन करायला वेळ जाऊ शकतो. ठीक आहे. परंतु जर इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल तर डिस्प्लेसमेंट काय असणार, हे बघा, हे हे ह्याच्यावरून येते. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल तर हे 0 होते, एस इज इक्वल टू ए टी स्क्वेअर येते. प्रत्येक वेळेस हे थोडंच पाठ करत बसणार यार, मी नाही करणार. मी फक्त हे लक्षात ठेवणार, कारण का ह्याचं डेरिव्हेशन पहिल्यापासून करायला अवघड आहे. पण जर इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल तर ह्याचं डेरिव्हेशन करायला काही खूप अवघड आहे का? झालं, इथं 0 टाकलं की उत्तर येते. काही जण हे पण पाठ करते, इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल तर एस इज इक्वल टू ए टी स्क्वेअर. मग ते मला वाटतं की एवढं पाठांतर केल्यावर डोक्याचा बुकना होतो. म्हणजे काही फॉर्म्युले पाठ करायचे ज्यांचं डेरिव्हेशन खूप मोठं आहे, ते फॉर्म्युले पाठ करायचे. आणि ज्यांचं डेरिव्हेशन एकदम सिंपल आहे ते कशाला पाठ करायचे? जसं की हे काय पाठ करत बसायची गरज नाही. ते सोपं आहे वगैरे, M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2 टाक. ह्याच्यामध्ये हे 0 टाकलं की ते फॉर्म्युला एकच म्हणजे 2 सेकंदात येतो. ठीक आहे. मग काय पाठ करायचं आणि काय नाही पाठ करायचं कळलं का तुम्हाला? तरीही काही जणांची बुद्धी खूप छान, म्हणजे पाठांतरात खूप चांगली असते. अरे कळलं नाही का मी काय म्हटलं ते? उत्कर्ष मला कळलं नाही जा तू काय म्हटली. हा, तू अगोदरचा मेसेज आहे का तुझा? ठीक आहे. काय पाठ करायचं आणि काय नाही पाठ करायचं तुम्हाला कळलं असेल आता. एकदम सिंपल गोष्टी आहेत. हे काय प्रत्येक गोष्ट सांगत बसायची गरज नाही. परंतु काही मित्र असतात तुमचे की सर्व पाठ करतात आणि तुमचं डोकं उठवतात. मला म्हणायचंय त्यांच्या मागं लागू नका. असे कित्येक विद्यार्थी बघितलेत, त्यांनी पूर्ण एररलेस पाठ मुखपाठ करून टाकलंय, परंतु मार्क कमी पडतात. त्याचं रिझन काय माहिती आहे का? ते लॉजिककडे कमी लक्ष देतात आणि पाठांतरावर जास्त लक्ष देतात. अगोदर लॉजिक पाहिजे, परफेक्ट लॉजिक पाहिजे अगोदर. लॉजिक क्लिअर जर असेल तर पाठांतर कमी करायची गरज. आता बायोमध्ये तुम्ही लॉजिक जास्त लावू शकत नाही, तिथं पाठांतर करावंच लागतंय, मग करायचंच. पण जिथं शक्य आहे तिथं पाठांतर टाळायचं, हे कधी लक्षात घ्या. आणि तरीही उगच कोणता तरी मित्र पाठ करायला म्हणून डोक्याला ताण घ्यायचं नाही. आपल्याला आपल्या पद्धतीने उत्तर काढता येतात ना, बस तेवढंच डोक्यात घ्यायचं बघा. जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही. त्याची पद्धत वेगळी असेल. पाठांतर करा किंवा न करा फरक पडणार नाही. फिजिक्स साठी सांगतोय मी, बायोसाठी म्हणतोय का नाही. प्रत्येक विषयाची डिमांड वेगळी आहे. पाठांतर करा न करा त्यानं कमी फरक पडेल फिजिक्समध्ये, परंतु जर लॉजिक डेव्हलप नाही केलं तर मग मात्र शक्यच नाही. एवढं पक्क लक्षात घ्या. ऍज फार एज फिजिक्स इज कन्सर्न. आता संस्कृत आहे तुमचं, पाठांतर करावंच लागेल. जिथं पाठांतराची गरज आहे तिथं पाठांतर करावंच लागेल. माझं एवढंच मत आहे बाळांनो. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघ, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे हा, मास ऑफ गन. चला काय रे, पुन्हा एकदा आता हे तर डायरेक्टच करू शकतो बघा आपण. हे डायरेक्टच करू शकतो. काय काय दिलंय आपण? गनला 1 म्हणतो, इथं जी लिहिलंय बघा. काय फरक पडत नाही बघा. अरे बाळांनो, इथं काय केलंय, 1 च्या ऐवजी जी लिहिलंय. म्हणजे मास ऑफ 1 म्हणजे गन म्हणतो आपण याला, नाही त्यानं काय लिहिलं मग? म्हणजे मी गेल्या वर्षी काय दिलं होतं, MG म्हणजे मास ऑफ गन, MB म्हणजे मास ऑफ बुलेट, UG म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ गन, UB म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बुलेट. कळाले ना? लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. मी काय दरवर्षी पाठ थोडंच करत बसलोय की ह्या वर्षी काय द्यायचं त्या वर्षी काय. जसं वाटलं तसं तुमच्यासोबत बोलत बोलत जे निघल ते. शेवटी लॉजिक महत्वाचं आहे आणि हे जमलं पाहिजे. असं अरे सर तुम्ही तिथं 1 वापरलं, इथं तुम्ही B वापरायला, असं कसं काय? अरे मग तर तुम्हाला नवीन नवीन पुस्तकं वाचताना असे चिन्ह किती बदलतील. पोपट व्हायचं नाही आपल्याला, पोपट. आपल्याला लॉजिक पाहिजे, लॉजिक. आणि लॉजिक डेव्हलप्ड असेल तर असल्या गोष्टींचा आपल्याला फरक पडत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, लॉजिक इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. लॉजिक म्हणजे काय खूप नाही, उगत ते नाव मोठं आहे त्याचं. कॉमन सेन्स म्हणतात त्याला, सामान्य बुद्धी, कॉमन सेन्स. ठीक आहे, कॉमन सेन्स खूप महत्वाचे आहे. लॉजिकचा अर्थच असतो कॉमन सेन्स, साध्या पद्धतीने विचार करणे. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा आपला उद्देश असा असला पाहिजे की तिला सोपं कसं करता येईल, ना की तिला अवघड कसं करता येईल. त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आमिर खाननं 3 इडियट मध्ये मशीनची दिलेली व्याख्या. मशीनची दिलेली व्याख्या, गोष्टी अवघड नाही करायच्या बाळांनो, सोपं कसं करता येईल. आणि सोपं करायचा नाद असला पाहिजे आपल्याला. लक्षात घ्या, आजकाल लोक कोणती ऍप वापरतात? जी ऍप वापरायला अवघड आहे ती, का जी ऍप वापरायला सोपी आहे ती? ऑफकोर्स जी सोपी आहे ती. असंच असते कधी पण, उगच काहीतरी डिफिकल्ट बनवायचं नाही गोष्टींना. तर मास ऑफ गन 5 kg दिलेला आहे.
मास ऑफ बुलेट इज 100 ग्राम. 100 ग्रामला 1000 ने डिवाइड केलं 0.1 किलोग्राम होते. आता हे तर तुम्हाला कळलं असेल, ग्राम नाही पाहिजे, किलोग्राम. इफ बुलेट इज फायर्ड विथ धिस व्हेलॉसिटी, आता बुलेटची व्हेलॉसिटी दिलेली आहे, म्हणजे सुरुवातीला तर दोघी झिरो आहेत, बुलेटची व्हेलॉसिटी दिली आहे 400. मागच्या प्रॉब्लेम मध्ये हेच केलं होतं, काही नाही वेगळं. आणि हे काय 0. आता सॉरी हे काढायचं आहे. आता डायरेक्ट फॉर्म्युला वापरून कसं येते बघा, आताच मी फॉर्म्युला दिला होता ना, रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गन इज इक्वल टू, रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गन इज मास ऑफ बुलेट म्हणजे m2 अपॉन m1 इंटू v2 असं, आणि इथं मायनस. आता 1 च्या ऐवजी आपण काय लिहिलं इथं, गन. 2 च्या ऐवजी काय लिहिलंय आपण इथं, ह्या 2 च्या ऐवजी काय लिहायचं, बुलेट. काय फरक पडतोय, 1 च्या ऐवजी इथं खाली काय, गन मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ काय रे बाबा, ही बुलेट. डायरेक्ट फॉर्म्युला मी दिला होता, डायरेक्ट फॉर्म्युल्यानं काढा किंवा तुमच्या बेसिक फॉर्म्युल्यानं काढा. m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2. दोन्ही जमतंय बघा, तुम्हाला जे सोपं पडतंय ते. मी सर्वच सांगतोय वर्गात, मी सर्वच सांगत असतो, ठीक आहे. ज्यांना जे सोपं पडतंय त्यांनी त्या पद्धतीनं करत चला. आता असं ज्यांना फॉर्म्युला पाठ होते त्यांनी हे करून टाकायचा फॉर्म्युला पाठ. सो रिकॉइल व्हेलॉसिटी ऑफ गन इज मायनस मास ऑफ बुलेट इज 0.1. बघा इथं दिले मास ऑफ बुलेट. मास ऑफ बुलेट झाल्यावर मास ऑफ गन इज 5 kg. आणि व्हेलॉसिटी ऑफ बुलेट फायरिंगच्या नंतर 400, फायनल व्हेलॉसिटी 45. हे झालं. मग पॉइंटनं 80 ला गुणल्यावर ह्याचा पॉइंट इकडे सरकवला की याचा पॉइंट इकडे सरकतो. आता हे तुम्हाला माहित पाहिजे रे, पॉइंट 1 न गुणल्यावर हे कळतंय का नाही बाबांनो, -8 मीटर पर सेकंद येते. कळलं का रे, सांगा. कळलं नसेल तर सांगत जाऊ, मला नाही कळलं सर मग ते मॅथ्स पण सांगत जातो मी. मला आता एक्झॅक्टली कळत नाही ना तुमचं मॅथ्स कुठपर्यंत आहे काय नाही. नसेल कळलं तर नाही म्हणायचं सर हे गुणाकार कळला नाही, हे प्रॉब्लेम कळला नाही, त्याला काय आपण रिपीट करायचं. हा, कोणता गुणाकार कळला नाही का शिवपूजे बेटा, अंजली गुणाकार कळला नाही का पहिल्यापासून सांगायचंय हा प्रॉब्लेम, बोला जरा. तुम्ही मला लवकर सांगत जावा काय नेमकं. हा, गुणाकार किती सोपा आहे गुणाकार, बघा सांगतो मी गुणाकार कसं असते ते. हे काय आहे 0.1 म्हणजे इकडे गुणाकार लिहितो बघा मी, -0.1 गुणिले 80 आहे. आता काय आहे, घातांकाचे नियम असतात बाळा, जे की तुम्हाला ऑलरेडी झालेत पण तुम्ही विसरता. हे पॉइंट उजवीकडे सरकवला ह्याचा की ह्याचा पॉइंट असा डावीकडे सरकतो, एकाचा उजवीकडे सरकवला की एकाचा डावीकडे सरकतो. मायनस, मग हे झालं 1 आणि हे झालं 8.0. मग 8 गुणिले -1 म्हणजे -8. तसं नाही कळलं तर सिंपल काय करा, इथं 80 घ्या गुणिले 0.1 करा, ठीक आहे. असं करा. आता हे जे मायनस आहे ते नंतर घेऊया, त्याचं डोक्याला ताण घेऊ नका. मग ह्या 1 न 80 ला गुणल्यावर काय येतंय, 1000188. ठीक आहे, उत्तरच तुमचं 80 आलं. पण एका नंतर पॉइंट आहे इथं, म्हणून इथं एका नंतर पॉइंट दिला, झालं 8 मीटर पर सेकंद. वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला गुणाकार करता येतो. आणखीन एक वेगळी पद्धत काय, आणखीन एक वेगळी पद्धत काय बघा बरं जरा. आणखीन एक वेगळी पद्धत सांगतो. कित्येक पद्धती असतात करण्याच्या, बघा. मायनस, हे मायनस सोडून द्या, डोक्याला ताण घेऊ नका याचा. 0.1 गुणिले 80 मायनस 0.1 ला काय लिहिलं, 1/10 लिहिता येते का नाही. 0.1 ला 1/10 लिहिता येते. 80 हे कटलं, 10 0 कटला, मग काय राहिलं, -1 गुणिले 8 म्हणजे -8. ठीक आहे, आलं का रे सर्वांच्या लक्षात, आलं का. राईट. मग आता आपण काय करूया, मला वाटतं 2 प्रॉब्लेम लिहायचे, त्यात तुमचा वेळ जाईल. आता चला लिहा, दोन्ही प्रॉब्लेम लिहून घ्या, व्यवस्थित आरामात लिहून घ्या बरं सर्वांनी. दोन्ही प्रॉब्लेम आरामात लिहून घ्या. कमॉन, पहिल्यांदा हा प्रॉब्लेम, हे तर लिहिलंय, त्याचं स्टेटमेंट लिहिलंय, आता ह्याचं उत्तर लिहा. ठीक आहे, चला सर्वांनी लिहून घ्या. हे लिहायलाच तुमचा वेळ. बघा भाऊ, खूप छान विचार केलाय. इथं निगेटिव्ह साईन पाहिजे बघा. तिनं निगेटिव्ह साईन नाही लिहिली, परंतु निगेटिव्ह साईन पाहिजे. निगेटिव्ह साईनचा अर्थ काय असतो,
की उलट्या दिशेमध्ये जात आहे. ते फक्त व्हेलॉसिटी काढली आहे तिनं. हे आहे बघा इथं निगेटिव्ह दिसतंय का? फक्त शेवटी तिनं लिहिलं, परंतु निगेटिव्ह साईन पाहिजे. हे बघा इथं आहे बघा निगेटिव्ह. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथं निगेटिव्ह आहे का? फक्त ते इथं लिहिलं नाही तिने. इथं पण निगेटिव्ह पाहिजे, ऑफकोर्स पाहिजे. इथं पण पाहिजे, इथं पण पाहिजे, कारण इथं आहे ना. फक्त एवढंच की शेवटी व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड लिहिलंय तिनं. ओके, ठीक आहे. तुम्ही आता लिहा. मला ही मीटिंग टाकावी लागते ग्रुपवरती. मी एंड करतोय, पण तुम्ही लिहा. तुमचं तुम्ही लिहित बसा, कारण का मी PDF पण पाठवलेला आहे तुम्हाला.